राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी शिरूर हा 36व्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे आणि या आकड्याची बेरीज माझ्यासाठी लकी आहे। त्यामुळं मी या लोकसभा मतदारसंघातून लढण्यास तयार आहे असं म्हणत भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी शिरूरच्या जागेवर दावा ठोकलाय। हा दावा करताना महेश लांडगेंनी एक अजब गणित मांडलंय। काय आहे हे अजब गणित? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। सध्या महाराष्ट्रात बारामती इतकीच अन्य कुठल्या लोकसभा मतदारसंघाची चर्चा असेल तर ती शिरूरची। एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळरावांचा पराभव केला होता। मात्र अलीकडच्या काळात राज्यात राजकीय उलथापालथ झाली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातली राजकीय समीकरणं बदलली। शिवाजीराव आढळराव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेले तर अमोल कोल्हे शरद पवारांच्याच सोबत राहिले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्यानंतर यंदा अमोल कोल्हेंना पाडणारच असा चंग बांधत अजितदादांनी उमेदवार चाचपणी सुरू केली आहे। कधी पार्थ पवार, कधी दिलीप वळसे पाटील, कधी विलास लांडे तर कधी प्रदीप कंद अशी नावं राष्ट्रवादीकडून पुढे येत राहिली आहेत। तिकडे महायुतीकडूनही या मतदारसंघासाठी कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असेल हे अद्याप ठरलेलं नाही। त्यातच अधूनमधून आढळराव राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील आणि पुन्हा एकदा आढळराव विरुद्ध कोल्हे अशी लढत होईल अशी चर्चा होत असते। अर्थात आता मात्र भाजपनं देखील या मतदारसंघावर आपला दावा ठोकलाय। भोसरीचे विद्यमान आमदार आणि पिंपरी चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे शिरूर लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत। त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे म्हणे। चाकण येथे पार पडलेल्या पक्षाच्या बूथ कमिटीच्या सभेत शिरूरबाबत बोलताना त्यांनी एक अजब तर्कट मांडलं। ते म्हणतायत, राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात शिरूर हा 36व्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे आणि हा आकडा माझ्यासाठी लकी आहे, कारण या लोकसभा मतदारसंघाच्या क्रमांकाची बेरीज आणि माझ्या जन्मतारखेची बेरीज 9 येते आणि 9 हा आकडा माझ्यासाठी लकी आहे। एकूणच काय तर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार लढणार की भाजपचा हे जरी गुलदस्तात असलं तरी महेश लांडगेंनी मांडलेल्या या अजब तर्कटाची राजकीय वर्तुळात मात्र एकच चर्चा रंगली आहे। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।